दर्शनाला येऊपर्यंत आमची सगळी फुलं पडतायत. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आम्ही आता रेडी झालेलो आहे, म्हणजे मी झाली आहे, दोघं तिघं झालं आम्ही. हे बघा ही होते, ही बघा, ही बघा, हे बघा आमचा रूम बघा, ते जाऊ द्या. हे बघा, हा बघा, ह्यानी पोहे आणले खायला, हे पोहे ठीक आहे, आणि हे गोड आहेत, तर आम्हाला बोलते तुम्ही खा. हा, स्वतः एकटा कॉफी पिऊन आला आणि बोलतो तुम्ही खा आता. हे बघा, शी काय शी तू, आपण सगळ्यांनी मिळून केलंय. माझी तयारी तर आता आम्ही निघू. रिक्षा बोलवली आम्ही, येईल आता तो, मग निघू दर्शनाला. टाइम झाला आम्हाला. किती वाजले आता आपल्याला? आता वाजले 8:26. ओ शिट, 8:30 वाजले. आम्ही 5 वाजल्यापासून उठलोय, काय करतोय माहिती नाही. आमची रिक्षा बाहेर उभी आहे आणि ह्या निघत नाहीत. मी चला, मस्त वाटतंय इथे बघ. गाडी तर खूपच घाण झाली. आम्हाला टेन्शन आलं, आमच्या साडीच्या व्हाईट साडी घातली एक तर आम्ही, अशी शॉल घेतली मी तोपर्यंत. तिकडे फोटोज काढायला पण होईल. ही माझ्या भावाने आणलेली शॉल आहे, तो जेव्हा मनालीला गेलेला. आमची रिक्षा निघाली. मजा येणार आहे खूप आज. थंडी पण खूप आहे. मजा येणार आहे. थंडी पण खूप आहे. थंडी खूप आहे. इकडे पाऊस पडलाय सकाळी, तर पूर्ण रोड वगैरे ओले. कितीला झोपली सानिका? ही 1ला. तू आम्हाला झोप नाही आली लवकर, कारण नवीन जागा होती ना, झोप नव्हती येत. सकाळी 7 वाजले तरी उठत नव्हते हे लोक. आम्हाला रात्री कॉल करतात, त्यांची रूम वेगळी होती आणि आमची रूम वेगळी होती. तर ह्यांनी आम्हाला कॉल केला आणि सांगत होते की काय लागलं तर कॉल करा. आम्ही यांना कॉल करतो, हे लोक उचलतच नाहीत. असे नालायक लोक आहेत. फ्लावर्स घेतले. रेड थोडा थोडा पाऊस पडतो इकडे बारीकचा. तुमचं दर्शन झालं आता. इकडे पाऊस पडतोय. दर्शन झालेलं आहे आणि पाहिजे तर व्हिडिओ फोटो झाले आमचे आतमध्ये. ते अलाउड नाही करत, पण दिले. हा देतोय व्हिडिओ. झाला आमचा. पावसामध्ये थांबता नाही ना, बिचारा सगळ्यांचे फोटो काढत होता आणि ह्याचा फोटोच नाही निघाला. तुला काढला? ते बघा पाऊस येतोय खूप, आम्हाला फोटो पण नाही काढायला भेटत. आम्ही इथे टेंटच्या खाली थांबलोय, पाऊस नाही थांबत आहे, फोटोज नाही येत आहेत. ह्याला बघा सगळ्या ह्याच्या जवळ दिलंय. हा, सर्वस्व. तर आता आम्ही निघतोय. पाऊस थोडा कमी झालाय. मी बघा कसं घेतलंय डोक्यावरती सगळं बघा. चला आता जाऊयात. अजून फिरायचं आम्हाला, बट पाऊस बघू आता. पडायला तर नव्हता पाहिजे. लक मॅटर्स. ट्रेंड फॉलो केला आम्ही. सानिका, आम्ही निघतोय आता. रूममध्ये जायचं आम्हाला. पूर्ण साडी घाण झाली. बडा गणेश मंदिर इकडे चाललो आम्ही. पाणी आहे तर आपण आतमध्ये, मला वाटत नाही की देतील आतमध्ये. चलो, हे बघा आमची गँग चालली आहे, जाऊयात. बघा खूप मोठा मंदिर असं. साडी खूप हेवी झाली आहे, भिजून भिजून चालता नाही ते आम्हाला. पावसामुळे सगळा घोळ आहे. बाय गाय, नंतर भेटू. आम्ही आता बाहेर आलो आणि ऑटोवाला वाटतं फेरी मारायला गेला तो, दुसरी त्याची. तर त्याला 10 मिनटं लागतील. तर आम्ही असं विचार केला की आम्ही काही खाल्लं नाही सकाळपासून, फार भूक लागलेली. तर आता खाऊ काहीतरी, नाश्ता करू, तोपर्यंत तो पण येईल. बघा इथे काहीतरी दिसतंय आम्हाला. खाऊ आता. गर्दी पण आहे इकडे, तर चांगलं असेल मला वाटते असं. खाली खूप गर्दी होती, बसायला जागा नव्हती, तर आम्हाला वरती पाठवला. आणि वरती मस्त आहे बघा, कोणच नाही, आम्हीच आहे. आणि इथून मंदिराचं दर्शन. हां, इथून मंदिर पण दिसतंय बघा. बघा मॅडमने स्टार्ट पण केलंय. छोले भटुरे मस्त आहेत का? खावा आता, खाऊन भेटू. मस्त वाटतंय ते बघा. चटका बसला हिला कॉफी थंड करताना 2 वेळा, ते पण. आमची तयारी झालेली आहे. हा आमचा सेकंड आउटफिट आहे.
हे बघा सगळ्यांनी चेंज केलंय. आमचे रूम इग्नोर करा. खूप मेस झालेला आहे आणि मी निघतो आता. आपण कुठे चाललो आता? कालभैरव मंदिरात चाललोय. हे बघा आहे ना शॉल कुठे आहे? असा आउटफिट. चल चल जाऊ चल आपण बाहेर. दीक्षा काहीतरी सांगेल या मंदिराबद्दल. सांग. हे मंदिर आहे, विद्यास्थल आहे. कृष्ण भगवान बलराम आणि सुदामाचं त्यांनी इकडे येऊन शिक्षा प्राप्त केली. हो वाव. हे बघा हे आतून अजून सुंदर आहे, खूप मस्त आहे. ये दुनिया का एकमात्र मंदिर है जहाँ नंदी जी खड़े हैं, सभी जगह बैठे हुए होते हैं नंदी। नाम जोड़ते हैं उसे प्रतिमाओं पर नाम लिखे हैं। दुनिया का एकमेव मंदिर है जहाँ नंदी गुरु खड़े जी के हैं. मरे हुए पुत्र को जीवित करके नाम दिया गया गुरु दक्षिणामणि। वाव खूपच मस्त आहे. कृपात आपलं नशीब किती चांगलं आहे. लवकर लवकर नाही. ऊन नाहीये मेन गोष्ट. पाऊस नाही बोल. पाऊस नाही बट ऊन पण नाही ना. ऊन असतं तर आपण आतापर्यंत कंटाळलो असतो. आम्ही पोचलो मंगलनाथ मंदिरमध्ये. तिकडे ना खूप गर्दी आहे, खूप लाईन आहे. हे बघा खूपच जास्त लाईन आहे. तर आम्ही असं विचारलं होतं की इकडनंच पाया पडून जायचं, कारण आम्हाला लेट होतोय. परत पुढे पण जायचं. त्या मंदिरात लेट होईल आम्हाला जायला. काय इकडे जे आपण अल्कोहोल देवाला चढवत होतो तो बंद झालाय. ते तेच सांगताय की आता नाही चढवत, कारण बंद केलं. नोटीस दिली आहे तर अजिबात नाही यांच्याकडे. आम्ही फक्त मग हे घेतोय, हे घेऊ आणि निघू. आम्ही हे कीर्तिमुख वगैरे घेत नाही काय. आम्ही डायरेक्ट ते टोकरी घेऊ. हा मी पण तेच घेते, मी हे नाही घेत. आम्ही लाईन मध्ये आहे आता. पोहोचू आता थोड्या वेळात. असं वाटतं पाऊस येणार आहे तर आम्हाला भीती वाटते, कारण आम्ही अजून इथपर्यंत आलोय. दर्शनाला येऊपर्यंत आमची सगळी फुलं पडतायत. मला वाटतं आतमध्ये जाऊपर्यंत एक पण नाही राहणार, कारण गर्दीच अशी आहे. बघा लाईनच नाही आहे कुठली. कोण कसं पण चाललंय. तुमचं दर्शन झालेलं आहे आता. बघू पण नाही देते मला. बघू पण आणि हे चला इकडचं दर्शन. हा बघा आम्हाला भीती वाटते आता जायला. हा काहीतरी करेल, घेऊन जायला हातातून आमच्या. बघा आदित्य, हे बघा हा खायला देतो त्याला. बिचारे दोघं जण आमचं सामान पकडून पकडून कंटाळलेत. हे बघा इथे हा पर्स पकडतोय, हा शॉल पकड. तर आता आम्ही परत फ्रेश झालो. हा आमचा आउटफिट थर्ड आहे ना, थर्ड आहे हा दिवसभरातून. तर मी हा आउटफिट घेतलाय. आता आम्ही चाललोय शोला. नाईट शो. काय कुठला शो? कॉरिडॉरला चाललंय. तर आता आम्ही पोहोचलोय उज्जैन कॉरिडॉरला. फंबल होते. आम्ही खूप कंटाळलो आहे, तरी पण कसं तरी तयारी करून आलोय. कारण बस झाला मला. किती दिवसभर फिरतोय आम्ही. 5 वाजता उठलोय, अजूनपर्यंत झोपलो नाही. वाव हे बघा मस्त आहे. किती मस्त आहे. खूपच मस्त वाटतं इकडे. महाकालम सर्वलिंगम नमोस्तुते. आम्ही काय केलं माहिती का आता? हे बघा इथून आतमध्ये घुसलो आम्ही आणि तिकडे जाऊन उभं होतो सगळे. जेवढं पण गेलेलो तर हे लोक बघा अनाउन्समेंट करतात की बाहेर व्हा बाहेर व्हा. जसं आम्ही गेलो आणि सगळ्यांची चप्पल विप्पल घाण झाली मातीमुळे. मजा आली. सगळे असंच आहे. खूप मस्त आहे खूप. हे बघा
तिला खूपच झोप आलेली आहे. ही नुसती झोप 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 करत असते. आता मूव्ही बघायला महाकाल सिनेमा, म्हणजे महाकालचं पूर्ण जर्नी एक्सप्लेन करणार आहे, म्हणजे कसं झालं आणि कसं नाही. तर आम्ही चालू, लेट्स गो गाईज. आम्ही काय समजेल माहिती नाही आम्हाला. ह्याला पाणी पण नाही पिता येत नीट. पूर्ण लहान मुलांसारखं पाणी अंगावर सांडून घेतलंय आणि घाई, प्रत्येक गोष्टीची घाई. धक्का लागला मला. हा गप तू. सानिका तुझा धक्का लागला त्याला. सानिका आणि दीक्षा कोण दोघी छोट्या हाईटमध्ये दिसत नाही. काय नाही, चल. स्वतःचा घाई असते एवढी, ती बॉटल फोडली पाण्याची तर लगेच असा पटापट प्यायला लागला म्हणून सांडला तो. और महेश ने सामूहिक रूप से सृष्टि का निर्माण किया। मैंने देखा है जब ऋषियों ने जंगलों में तप किया, जब वेदों की ऋचा। आता निघालो, खूप मस्त होता. दीक्षा आपल्याला एक्सप्लेन करेल, थांबा. बघितला का विचार दीक्षाला समजलं का विचारू आपण. कुठे गेली रे ती? दिसत पण नाही ती, अशी लपून जाते. तुला काय समजलं? म्हणून बोललेली मी की आम्हाला लक्षात नाही राहणार. जेवण आलेलं आहे, आता आम्ही जेवू. ही सगळ्यात पहिला स्टार्ट करते जेवायला नेहमी. जेवू पटापट आणि नंतर भेटू. बाय. आम्ही आलो आता रूममध्ये आणि खूप कंटाळा आलाय. किती वाजले थांबा मी सांगते. 11 वाजायला आलेत. 11 म्हणजे सकाळी 5ला जे आम्ही उठलोय आणि पळून गेलोय. 11 वाजता इथे आलोय. आता मस्त जेवण बिवण करून आलो. आता आदित्य आणि कृपात गेलेत रसमलाई आणायला, ते आणतील, आम्ही खाऊ आणि लगेच झोपू. कारण उद्या 9चा चेकआउट आहे ना आपलं. बघू तो 10चा करतो का, 1 तास वाढवून. आता झोपतो आम्ही, खाऊन पिऊन सगळं फ्रेश होऊन. चेंज करायचं अजून. चला गाईज, बाय बाय. लाईक, शेअर, कॉमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि स्टे ट्यून फॉर नेक्स्ट पार्ट.